आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे। काही बँका पुढे आणलेल्या, काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत, तिथं आमचे दर महिन्याला 1,500 रुपये त्या भगिनीला जातात। त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40 हजार रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल 40-50 हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल आणि त्याच्यातनं स्वतःचं कुटुंब ती उभं करू शकेल। हे होऊ शकतं। लाडक्या बहिणींसाठी अजित पवार यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे। तुम्ही आता अजित पवार यांच्याकडून लाईव्ह ऐकलंच असेल, परंतु आता आपण इन डिटेल मध्ये पाहणार आहोत की लाडक्या बहिणींसाठी अजित पवार यांनी कोणत्या योजनेची घोषणा केली आहे आणि त्या योजनेसाठी पात्रता काय असावी लागणार आहे, कोणत्या महिलांना 30 ते 40 हजारांपर्यंत पैसे मिळणार आहेत, सर्व आपण इन डिटेल मध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। लाडक्या बहिणींसाठी अजित पवार यांनी एक मोठी घोषणा केली। तुम्ही आत्ताच अजित पवार यांचं लाईव्ह भाषण ऐकलं, परंतु त्यांनी थोडक्यात फक्त घोषणा केली। परंतु ही घोषणा कोणत्या महिलांसाठी किंवा कोणत्या बहिणींसाठी असणार आहे, तर लाडकी बहीण योजनेसाठी ज्या बहिणी पात्र आहेत त्या बहिणींसाठी ही योजना असणार आहे। लाडक्या बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 9 हप्ते मिळाले आणि या 9 हप्त्यांमार्फत प्रत्येक लाडक्या बहिणींना महिन्याला 1,500 असे पैसे मिळाले। परंतु आता अजित पवार यांनी सांगितले आहे की आम्ही बऱ्याच बँकांना सांगून ठेवलं आहे, बऱ्याच बँका त्यासाठी तयार सुद्धा झाल्या आहेत की लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या ज्या महिला आहेत त्यांना एकदमच 30 ते 40 हजार रुपयांचं कर्ज द्या, म्हणजे त्यांना त्यातून एखादा व्यवसाय उभारता येईल, त्यांना त्यांच्या घर खर्चामध्ये किंवा संसारात कोणता तरी हातभार होईल। त्यामुळे त्यांना एकदमच 30 ते 40 हजारांचं कर्ज द्या आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेतर्फे महिन्याला जे 1,500 रुपये मिळतात ते 1,500 रुपये त्यातून ते पैसे कट करून घ्या असे सांगितले आहे। म्हणजे आता लाडक्या बहिणींना एकदम जर 30 ते 40 हजाराची गरज असेल तर त्या बहिणींना एकदम सरकारकडून 30 ते 40 हजार रुपये मिळणार आहेत। यासाठी सरकार कोणताही इंटरेस्ट रेट म्हणजेच व्याजदर लावणार नाही, पूर्णपणे मोफत 30 ते 40 हजार रुपये मिळणार आहेत। परंतु त्यानंतर लाडक्या बहिणींचे दर महिन्याला 1,500 असे पैसे कापून घेतले जाणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीने एकदा 30 ते 40 हजार रुपये घेतले आणि ती 30 ते 40 हजार रुपये फिटले, त्यानंतर सुद्धा लाडक्या बहिणी पुन्हा 30 ते 40 हजार रुपये घेऊ शकतात। म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या लाडक्या बहिणीने 30,000 रुपये कर्ज घेतले या महिन्यामध्ये, त्यानंतर महिन्याला 1,500 रुपये असे त्या महिलेने कर्ज फेडले म्हणजे सरकारकडून जे 1,500 रुपये त्या महिलेला महिन्याला येत आहेत त्या बहिणीच्या खात्यातून सरकार ते पैसे न पाठवता त्या बँकेला ते पैसे जमा करणार। जोपर्यंत 30 ते 40 हजार रुपये तुमचे जमा होत नाहीत तोपर्यंत सरकार त्या बँकेलाच फक्त ते पैसे पाठवणार आणि ज्यावेळी तुमचे 30 ते 40 हजार रुपये जमा होतील त्यानंतर मात्र लाडक्या बहिणीला रेग्युलर त्यांचा हप्ता 1,500 रुपयाचा जमा होणार असे सरकारकडून सांगण्यात आलेले आहे। आता ही योजना कशी असणार आहे? तुम्ही म्हणाल या योजनेसाठी कागदपत्राची काही गरज आहे का किंवा त्यासाठी अटी काय आहेत? परंतु यासाठी फक्त एकच अट आहे की ज्या बहिणी लाडक्या बहीण योजनेअंतर्गत पात्र आहेत त्याच फक्त बहिणींना 30 ते 40 हजार रुपयांचं एकदमच कर्ज मिळणार आहे, ती पण बिनव्याजी। आणि त्यासाठी कोणत्याही कागदपत्राची गरज नाही, कारण तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना रेशन कार्ड असेल किंवा तुमचं आधार कार्ड असेल हे पूर्णपणे अपलोड केलेलं आहे आणि त्यामुळेच तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र झाला आहात। त्यामुळे तुम्हाला इथून पुढे त्या योजनेसाठी आता जी बिनव्याजी कर्जाची योजना आहे त्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कागदपत्राची गरज नाही। त्यामुळे अजित पवार यांनी म्हणजेच महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 30 ते 40 हजार एकदम एखाद्या महिलेला मिळाले तर त्या महिलेचा कोणताही व्यवसाय उभारू शकतो किंवा त्यांना त्यातून मदत होऊ शकते। यासाठी ही योजना सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे।
तर तुम्हाला समजलं असेल की लाडकी बहीण योजनेसाठी अजित पवारांनी जी घोषणा केली की 30 ते 40 हजार रुपये आम्ही त्यांना एक्स्ट्रा देऊ, हे जी घोषणा केलेली आहे त्यासाठी तुमचे जे प्रश्न होते की कागदपत्रे कोणती लागणार आहेत का किंवा त्यासाठी अटी काय आहेत, ही जे होती त्या प्रश्नांची सर्व उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिली आहेत. सो हा कामाचा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.